राज्यातील राजकारणाला हादरवणारी मोठी घोषणा अखेर झालेली आहे। अनेक महिने रखडलेल्या महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। या एका तारखेनं महाराष्ट्रातील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली। मुंबईपासून छत्रपती संभाजीनगरपर्यंत, पुण्यापासून नागपूरपर्यंत सत्ता कुणाच्या हाती जाणार याची चाचपणी आता प्रत्यक्ष मतपेटीत होणार आहे। एकीकडे सत्ताधारी पक्षांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांसाठी सत्तेला आव्हान देण्याची ही सुवर्ण संधी आहे। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग तर उर्वरित 28 महापालिकात बहुसदस्यीय पद्धत असल्यानं मतदारांच्या एका मताने अनेक राजकीय गणितं कोलमडू शकतात। तब्बल 3,48,00,000 मतदार, 2,869 जागा आणि 10,000हून अधिक मतदान केंद्र ही केवळ निवडणूक नाही, तर महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाची कसोटी। जात वैधतेपासून दुबार मतदारापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर आयोगाची करडी नजर आहे। त्यामुळे ही निवडणूक केवळ मतदानापुरती मर्यादित राहणार नाही, तर ती सत्तेचा कौल देणारी निर्णायक लढाई ठरणार आहे। 15 जानेवारीला मतदार काय निर्णय देतो याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नेमका आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने काय मुद्दे मांडलेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला मोठा वेग देणारी घोषणा आज सोमवारी म्हणजेच 15 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाने केली आहे। दुपारी 4 वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकींचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केलाय। या घोषणेमुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या महापालिका निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला असून राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलाय। आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे। यावेळेला निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केलं की बृहन्मुंबई महापालिकेत एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू आहे, त्यामुळे मुंबईतील मतदारांना केवळ एकच मत द्यावं लागणार आहे। मात्र उर्वरित 28 महापालिका बहुसदस्यीय प्रभाग रचनेत निवडणुका लढवल्या जातील। या महापालिकांमध्ये बहुतांश प्रभागांमध्ये 4 सदस्य निवडून दिले जाणार आहेत, तर काही प्रभागांमध्ये 3 किंवा 5 उमेदवार निवडले जाणार आहेत। त्यामुळे या 28 महापालिकांमध्ये मतदारांना एका प्रभागात साधारणतः 3 ते 5 अशी मतं द्यावी लागणार आहेत। ही पद्धत लक्षात घेता मतदारांनी मतदान करताना विशेष लक्ष देणं आवश्यक ठरणार आहे। या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला आहे। या मतदार यादीच्या आधारे राज्यभरात तब्बल 3,48,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदार यादीतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी आयोगाने विशेष उपाययोजना केलेल्या आहेत। ज्या मतदारांची नावं दुबार आढळतील त्यांच्या पुढे डबल स्टार हे चिन्ह लावण्यात येणार आहे। अशा संभाव्य दुबार मतदारांना कोणत्याही एका मतदान केंद्रावर मतदान करता येणार असून त्याचबरोबर आयोगाकडून त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी देखील केली जाणार आहे। बृहन्मुंबई महापालिकेच्या हद्दीत सुमारे 11 लाख दुबार मतदार असल्याची माहिती आयोगाने यावेळेला दिलेली आहे। त्यामुळे मुंबईत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे। शहर आणि उपनगरांमध्ये एकूण 10,111 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। मतदान प्रक्रिया शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे। या महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यभरात एकूण 2,869 जागांसाठी मतदान होणार आहे। आरक्षित प्रवर्गातून निवडून येणाऱ्या उमेदवारांना निवडीनंतर 6 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असणार आहे। विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न झाल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द होऊ शकते, असा स्पष्ट इशारा देखील निवडणूक आयोगाने यावेळेला दिलेला आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच कागदपत्रांची पूर्तता करण्यावर भर दिलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहेत। 31 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाईल। 2 जानेवारी 2026 रोजी ही उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत असेल, तर 3 जानेवारी 2026 रोजी निवडणूक चिन्हाचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाणार आहे। 15 जानेवारी 2026 रोजी यावेळेला मतदान होईल आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी केली जाणार आहे।
महापालिका निवडणुका या राज्यातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जातात. विशेषतः मुंबईसह इतर मोठ्या शहरातील सत्ता कारणावर या निवडणुकांचा थेट परिणाम होणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या महापालिका निवडणुकींना मोठं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघेही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. उमेदवारांची चाचपणी, जागा वाटप, आकड्यांचा खेळ, बंडखोरी आणि प्रचाराची रणधुमाळी येत्या काही दिवसात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. एकूणच 29 महापालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानं राज्यभरातील राजकारण आता तापलेलं असून 15 जानेवारीकडे मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. बाकी मंडळी, तुम्हाला आगामी निवडणुकी संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107